हॅलो, नमस्कार. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तर बघा, आज आहे प्रजासत्ताक दिन. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, मी अशी साधी सिंपलच रांगोळी टाकलेली आहे, कारण मला वेळ नव्हता. मी सकाळी उठले, लवकर सडा रांगोळी वगैरे झाली. बघा किती छान सडा रांगोळी वगैरे टाकून नित्यनेमाचं रोजचं माझं काम म्हणजे झाडांना पाणी देणे. मी दररोज झाडांना पाणी देते. तर बघा, ही माझ्या अंगणातील झाडं आहेत आणि पाठीमागच्या अंगणात पण भरपूर सारी झाडं आहेत. ते मी नंतर कधीतरी दाखवेन तुम्हाला, बघून घ्या. आज झेंडावंदनवर रॅली असल्यामुळं श्रीला जायचं होतं रॅलीबरोबर, पण त्याला जाता आलं नाही. सकाळपासूनच त्याची घाई गडबड चालू होती, पण असं झालं की रॅली आली लेट, त्याला जाता आलं नाही. ते का आणि कशामुळे ते मी तुम्हाला पुढे दाखवेन व्हिडिओमध्ये. मी सर्व काय आटपून घेतलं आहे आणि पुढे बघा, श्रीनं किती छान असं राष्ट्रगीत म्हणलेलं आहे. आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पहा. मी पूर्ण रॅली वगैरे सर्व काय पुढे खूप पाहण्यासारखं आहे. व्हिडिओ मजेदार आहे, ते तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. शुभ नावे जागे, तब शुभ आशीष मागे. जय हे आहे तव जगाता, जय हे जय हे जय जय हे. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. तुमच्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. तर आली आहे सकाळी सकाळी रॅली. बघा, श्री आहे माझ्या साईडला, येतो उभा. सर्वजण आम्ही असं मस्त जमा होऊन रॅली बघतो. आणि बघा, छोट्या छोट्या किती छान क्यूट क्यूट मुली अशा नऊवारी लुगडे वगैरे नेसून आल्यात. आमच्या वेळेस असं नसायचं, आमच्या वेळेस डान्स वगैरे असायचे, पण आत्ता सध्या शाळेमध्ये डान्स वगैरे काही ठेवत नाही आहेत. साधी सिंपल रॅली वगैरे काढतात, त्यामागे काही कारण वेगळंच आहे. पण बघा, ह्या मुली किती सुंदर अशा तयार होऊन आल्यात, नऊवारी वगैरे नेसून, गजरे लावून. सकाळी सकाळी किती ते लहानपणीचा असं उल्हास असते, किती आनंद असतो. असं रॅलीमध्ये जायचं तयार होऊन, वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप करून छान. कुणी कुणी वेगळं असं कपडे वेअर केलेले आहेत, छान रंगीबिरंगी नऊवारी. तर हे बघा, चिल्ले पिल्ले छोटी बच्चा पार्टी आहे. तर इथं आमच्या घरातल्या काही मुली आहेत, तर त्या आम्हाला बघून अशा हसत होत्या. तर ही जी रॅली आहे ती आमच्या कन्या शाळा व जिल्हा परिषद शाळेची दोन्ही मिळून आहे. आणि जे आमच्या इथली इंग्लिश स्कूल आहेत व प्रायव्हेट जे आमची संस्थेची शाळा आहे, त्याची रॅली इकडं गावात येत नाही, ती तिकडल्या भागातच फिरते. तर ही आहे ते सरकारी शाळेतील रॅली आहे. तर अगोदर राष्ट्रगीत हे सार्वजनिक ग्रामपंचायतीमध्ये होते. ते आमच्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी भोंगे लावले, त्या भोंग्याद्वारे सर्वांना ऐकू येते. आणि त्यानंतर ही रॅली शाळेत जाऊन परत शाळेतील राष्ट्रगीत होते. त्यामुळं हे पाठीमागून भोंग्यामध्ये अनाऊन्समेंट चालू होती की सर्वजण जागेवर थांबून राष्ट्रगीतासाठी तयार राहा. तर रॅली लेट आल्यामुळे त्यांना अलीकडेच राष्ट्रगीतासाठी थांबवलंच गेलं नाही, तर श्री यांच्याबरोबर गेला असता. खूप घाई गडबड झाली, त्यामुळे श्रीला जाता आलं नाही. आणि मी पण रेडी नव्हते, त्यामुळे मी पण नेऊ शकले नाही श्रीला.
अलीकडलीच या 2 वर्षामध्येच गॅदरिंगचा वगैरे सरकारी शाळेमध्ये काही प्रोग्राम ठेवत नाहीत, नाहीतर दरवर्षी गॅदरिंगचा वगैरे कार्यक्रम असायचा. खूप सुंदर वाटायचं. लहान लहान मुलं डान्स वगैरे घ्यायचे. काही कारणास्तव हे कार्यक्रम होत नाहीत. पण शाळेमध्ये आता इथून रॅली गेल्याच्यानंतर PT म्हणा किंवा स्काउट गाईडचे काही कार्यक्रम म्हणा, भाषण म्हणा, लहान मुलांचे काही कविता वगैरे असे छोटे छोटे कार्यक्रम होतात. गॅदरिंगचा कार्यक्रम होत नाही. जी संस्था आहे, संस्थेच्या शाळेवर जे आहेत ते गॅदरिंगचा कार्यक्रम ठेवला जातो, पण तो 26 जानेवारीच्या अगोदरच ठेवला जातो. 8-15 दिवसांनी. मला त्याही दिवशी जायचं होतं, शूट घ्यायचं होतं, पण मला काही काम आल्यामुळं मी गेले नाही, मला जाता आलं नाही. पण पुढच्या वर्षी किंवा 15 ऑगस्टच्या वेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेन. मनश्री खाली कर. विजय असो. आताच आम्ही रॅली बघून आले आहे की नाही श्री? राष्ट्रगीत म्हणलं श्रीनं. तुला जायचं होतं शाळेत पुढच्या वर्षी. आता तू अंगणवाडीत आहेस ना, पुढच्या वर्षी पहिलीला जातेस, मग पुढच्या वर्षी जायचं. कसं वाटते तुला? आज ट्युशन नाही, सुट्टी आहे. उद्या बी सुट्टी आहे? उद्या कशाची सुट्टी आहे? कुठं? इकडं बघ. कुठं जायचं तिकडं? नाही, कोण म्हणलं? काल जाऊन आल्या की. नाही जायचं. तर मी व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तर यापुढील पार्ट मी उद्या शेअर करेन, कारण पूर्ण बच्चा पार्टी गोळा करून आम्ही शेताकडे गेलो होतो. त्या बच्चा पार्टीची मस्ती वगैरे काय जे काय आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. तोपर्यंत धन्यवाद.